नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. म्हणलं होतं कंटिन्यू ब्लॉगिंग करीन, पण ते काही जमलं नाही, काही कारणांमुळे, काही पर्सनल प्रॉब्लेममुळे. तर आजचा दिवस पण म्हणलं होतं नको काही करूया, तरीही सुरू केलं आहे. तर आता वाजले 6, काना अजून झोपला आहे. तर म्हणलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. तुम्हाला दाखवते तर इथून त्यात आज कानाने एक उद्योग केला आहे. शाळेत तो पडला आहे, तो उठल्यावर तुम्हाला दाखवेलच त्याने काय काय केलं. तर चला बघूयात आता कसं जाते संध्याकाळ. तर मी गेलेच की लगेच काना माझ्या मागे उठून आला होता झोपेतून, आणि त्याला लागल्यामुळे तो जरा रडरड करत होता. तर आत्ता मी कपडे वर आणायला आलते, तर काना आलाय बघा. आणि आमच्या कानाने उद्योग काय केलाय बघा, दिसतंय कसं लागून घेतलं. कसं लागलं तुला? कसं लागलं? कसं काय लागलं मला सांग ना. नाही सांगणार. बेंच लागला ना, ते लागून घेतलंय हो ना. आणि कान दाखव, कान काय झालं? हे काय झालं इथलं? हे कानातलं पण हारून आला परवा. आणि ह्या कानातलं दाखव, या आणि हे बघ ह्या कानातलं. कोण उद्योगी बाळ आहे तू ना. असं आमचं उद्योगी बाळ आहे, रोज एक शाळेत उद्योग करून येतो. चल तुला एक्झाम मध्ये ABCD नाही आज. ऐक 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 ABCD EFG SKG MNP WWXYZ. व्हेरी गुड. पण आज काय विचारलं? 1 2 3 विचारलं का? 1 2 3 4 5 गाडी गुतली काय? गाडी गुतली. पुढे जात नाही काय गाडी? गाडी पुढे जात नाही. गाडी पुढे. तर आज काहीतरी वेगळं तुमच्यासाठी. तर मी माझं बांगडी कलेक्शन दाखवणार आहे. खूप काही नाही आहे, कारण की मी काही जास्त बांगडी प्रेमी नाही आहे. पण लग्नानंतर ती हाऊस निर्माण झाली, कारण की खेडेगावात राहिल्यावर सगळ्यांचं असं असतं नाही का, एकतरी बांगडी हातात पाहिजेलच. म्हणजे घरातल्यांचं काही नसतं, पण येणारे जाणारे जर घरात कोणी तुझ्या हातात बांगडी नाही आहे का, नाही घालत तू बांगडी, तेव्हापासून ती बांगडी घालायची सवय लागली. सध्या तरी मी असं एकच बांगडी घालते हातात. पण मला बांगड्या बदलण्याचा खूप कंटाळा आहे, कारण की माझ्या डाव्या हातात लवकर बांगडी जाते, पण उजव्या हातात बांगडी जात नाही. त्यासाठी आधी मी असे गोट वापरते. हे मी श्रीरामपूरला रामनवमीत घेतले होते. रामनवमीला खूप मोठी जत्रा भरते श्रीरामपूरला, तर तिथे घेतलेले. तर मी आधी गोट दाखवते आणि मग पुढच्यात बांगड्या दाखवते. तर हे असे ग्रीन कलरच्या मी गोट घेतले होते. हे माझ्या हातात आहे तसे, आणि हे अशी गोट घेतली होती. आणि हे मी शेगाववरून घेतले होते. छान वाटत होते, पण त्याचा वापर करून करून त्याचा कलर जातो. नंतर हे ज्यावेळेस मध्ये फॅशन आली होती ऑक्सिडाइज ज्वेलरी, तेव्हा घेतलेले. हे मी कॉलेजला असताना ना हाताने बनवायची, तेव्हा हा ट्रेंड आला होता थ्रेडच्या बांगड्या. हे मी जसे ड्रेस घेईल ना तसे बनवायचे. तर 2-3 प्रकारच्या बनवलेल्या, त्या पण पूर्णपणे मी हाताने बनवल्या होत्या. जशा ड्रेसवर मॅचिंग होतील ना तशा बनवायचे मी. ह्यातली आता ही एकच राहिली. खूप छान छान बांगड्या बनवल्या होत्या मी त्यावेळेस. ती एक वेगळीच मजा असते. आणि हे मी मिशोवरून मागवलं आहे. ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. हे असं हे फ्री साईज आहे, हे असं बसतं आहे, खूप सुंदर आहेत हे. पण हे पण छान आहे, पण हे माझ्याकडून एकाचं गळून पडलं, हे असं आहे. आणि ब्रेसलेटसारखं छान वाटतं साडीवर किंवा ड्रेसवर. हे असे पण आहेत, ह्याला मोरसारखी डिझाईन आहेत, 2 आहेत. पण हे कणिक मळताना वगैरे खराब झाले, त्यामुळे आता काढून टाकलेत मी. अजून हे हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालण्यासाठी हा एक जोड घेतला आहे. हा एक जोड आहे, लग्न कार्यासाठी बरं पडतं ते. आणि ह्या पण ट्रेंडिंगला होत्या, पण यातल्या माझ्या हरवल्यात बांगड्या, त्या पण हरवल्यात. आणि मला मेटलच्या बांगड्या जास्त आवडत नाही, त्यामुळे मेटलच्या बांगड्या नाहीच आहेत माझ्याकडे. म्हणजे ते मेटल एवढाच एक जोड आहे, ते पण माझ्या लग्नाच्या वेळेस कोणीतरी आणून दिले ते मला साडीवर मॅचिंग घालण्यासाठी. आणि मला जास्त करून काचेच्या बांगड्या आवडतात. मी लग्न झाल्यावर जेव्हा माहेरी जायची ना, त्यावेळेस आई माझ्यासाठी
द्यायची मला बांगड्या, पण मी काचेच्याच घ्यायचे. ह्या अशा मला आवडतात, अशा काचेच्या बांगड्या घालण्यासाठी. खूप प्रकारच्या होत्या, वेगवेगळ्या ठशांमध्ये, हे कलरमध्ये, पण त्या फुटल्या. मी खूप वापरायची काचेच्या बांगड्या नवीन. तर मला खूप हौस होती काचेच्या बांगड्यांची. खूप घातल्यात खूप. आणि नंतर असे ट्रेंडिंग आल्या ज्याला असे डॉट होते वगैरे, त्याच्यात पण 2-3 कलर. आणि ह्या खूप स्वस्त होत्या, 50 रुपये डझन वगैरे. आणि ग्रीन कलरची एकच राहिली. मी घालून फुटून गेल्यात बांगड्या. ह्या पण अशा मध्ये घालण्यासाठी, बांगड्यांच्या मध्ये घालण्यासाठी घेतलेल्या. ह्या पण अशा बांगड्यांच्या मध्ये घालण्यासाठी. आणि ह्या आता ट्रेंडिंगला आहे, त्याच्यात मी एकच कलर, त्या पण मी मिशोवरून मागवलेल्या. सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. काय त्याला वॉटर ड्रॉप का काय असं म्हणतात. तर मी साडी घेतलेली, त्यासाठी मी ह्या अशा मागवल्या होत्या. ह्या अशा, याला खडे आहेत असे छान. तर आता त्या सगळ्या तुम्ही बांगड्या बघितल्यास. तर आता ह्या अशा थ्रेडच्या बांगड्या आपण वापरतो ना वेगवेगळ्या ड्रेसवर. मी हा पूर्ण असा जो 15 असा बॉक्स मागवला होता पूर्ण. अजून काही फोडल्या पण नाही आहेत. हे जो 15 ते 18 कलर होते, असे सगळ्या कलरच्या बांगड्या होत्या. पूर्ण बॉक्स मी इंस्टाग्राम पेजवरून मागवल्या होत्या. जशा साडीला ह्याला मॅचिंग होतील अशा मस्तपैकी. खूप छान कलर आहेत. आणि म्हणाल तसे कलर होते, लाईट, डार्क, ब्लॅक, ब्राऊन. खूप खराब पण केल्यात हे बघा. म्हणा कुठे अक्षरशः घालून खराब पण झाल्यात बांगड्या, पण बऱ्यापैकी चांगल्या आहेत बांगड्या. खूप छान कलर होते, सगळे कलर होते त्याच्यात. हे बरं पडलं मला घ्यायला, कारण की एकदाच मी त्यावेळेस 700 काही रुपयाला बॉक्स घेतलेला 2 वर्षापूर्वी. आणि आता तो मिशोवर वगैरे हा बॉक्स खूप स्वस्त भेटतो आहे. 200-250 रुपयात भेटतात जवळजवळ 15 कलरच्या बांगड्या. तर आणि मेन म्हणजे हिरव्या कलरच्या बांगड्या. कुठलाही कार्यक्रम असला की हिरव्या कलरच्या बांगड्या लागतात. पण हिरव्या कलरच्या बांगड्यांमध्ये पण 2 प्रकार येतात. तर हे अशा बांगड्या येतात, ह्या काळ्या आणि ह्याला ठसा आहे. आणि ह्या रेशमी बांगड्या येतात चुड्या टाईपमध्ये. आणि ह्या ब्लॅकिश दिसतात थोड्या, आणि ह्या हिरवा रेशीमसारख्या दिसतात. ह्या मेन बांगड्या. आणि मला लग्न कार्यात तर ह्याच घालायला आवडतात. तर असं होतं माझं बांगड्यांचं कलेक्शन. खूप काही नव्हतं, थोड्याच होत्या. असं होतं माझं बांगड्यांचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठली लिंक हवी असेल तर ते पण नक्की सांगा. मी माझ्याकडे असेल तर नक्की देईन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी कायम असू द्या. बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.